ओके, तर हा क्वेश्चन नंबर 7 आहे, ज्यामध्ये गिवन डेटा मी फाइंड आउट करून लिहिलेला आहे. ऑल दीज आर डायरेक्टली गिवन इन द क्वेश्चन. पर्सेंटेज ऑफ स्टील टू बी प्रोव्हाइडेड इज गिवन ॲज 1.67%. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला इंटरपोलेट करायला लागेल टाऊ सीची व्हॅल्यू. तर गिवन डेटाप्रमाणे आपल्याला हे सगळं दिलं आहे आणि म्हटलेलं आहे की वी हॅव टू डिझाईन द शियर रिइन्फोर्समेंट. आपल्याकडे चॉईस आहे वेदर वी कॅन गो फॉर स्टेरअप्स और वी कॅन गो फॉर बेंटअप बार और वी कॅन गो फॉर बोथ. ठीक आहे, तर इकडे आपण सुरुवात कशी करूया, अगोदर चेक करायचं वेदर द गिवन लोड इज फॅक्टर्ड ऑर नॉट. तो ऑब्वियसली व्ही यू लिहिलं आहे किंवा व्ही यू डी आपण लिहितो ना, देन इट इज फॅक्टर्ड लोड ओनली. तर आपण त्यालाच डायरेक्टली कन्सिडर करू आणि पुढं सुरुवात करू सॉल्व करायला. तर पहिला जो स्टेप असतो आपल्या सोल्युशनचा, दॅट इज लाईक दिस के व्ही यू डी इज इक्वल टू 125 into 10⁻³ न्यूटन, बिकॉज व्ही यू डी इज डायरेक्टली गिवन इन द क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर मग आपण काय करणार, आफ्टर व्ही यू डी सॉल्विंग आफ्टर व्ही यू डी वी विल चेक फॉर टाउ यू सी मॅक्स. ठीक आहे, टाउ यू सी मॅक्स फॉर M25 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट इज हाऊ मच. आपल्याला नंबर्स आठवायला लागतील. काय काय नंबर्स होते आपल्याकडे, 10, 15, 18 समथिंग ना. दोज नंबर्स शुड बी रिमेंबर्ड. सी हियर, सॉरी दिस वन फॉर कॉन्क्रीट शियर फोर्स 25, 28, त्यानंतर मग 31, 35, 37, 40 हे नंबर्स आपल्याला लक्षात ठेवायला लागतील. त्यामधून M25 ग्रेडला काय नंबर दिलेला आहे, 3.1. तर आपल्याला ती व्हॅल्यू घ्यायची आहे टाऊ सी मॅक्ससाठी इकडे. So tau C max for M25 grade concrete is 3.1 Newton per mm square. ठीक आहे, therefore आता आपल्याला काय काढायचं आहे, VUC max. VUC max यानी shear resisted by concrete maximum is equal to tau UC max into B into D. tau UC max ची व्हॅल्यू किती आहे, 3.1 into बी गिवन आहे आपल्याला किती, 350 आणि 550 इज द डेप्थ. सर 350 into 550 जे काही आन्सर येईल त्याचं वी विल कम्पेअर इट विथ व्ही यू डी अँड व्ही यू डी शुड बी डेफिनेटली लेस दॅन युअर व्ही यू सी मॅक्स. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय आहे की सरांनी तुम्हाला टाऊ व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे. टाऊ व्हीसाठी आपल्याला काढायचं आहे. So we will increase that one step. This is your step number 1. Then step number 2 मध्ये आपण VUD आणि VUC ला कंपेअर केलेलं आहे. आता स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, टाऊ V काढायचं आहे, नॉमिनल शियर स्ट्रेस. दॅट इज नथिंग बट अल्टिमेट लोड डिवायडेड बाय क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. तर VU ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 125 into 10⁻³ ओके, डिवायडेड बाय बी ची व्हॅल्यू किती आहे, 350 मल्टिप्लाइड बाय 550. जे काही आन्सर येईल टाऊ व्हीचं, वी शूड कम्पेअर इट इन सच अ वे दॅट टाऊ व्ही पेक्षा टाऊ सी जास्त राहणार आणि टाऊ सी विल बी लेस दॅन टाऊ यू सी मॅक्स. आपण टाऊ सीला टाऊ यू सी पण लिहू शकतो, डझंट मेक एनी डिफरन्स. सो फॉर दिस पर्पज ओनली वी आर युझिंग टाऊ व्हीची व्हॅल्यू. ठीक आहे, सो टाऊ व्ही शुड बी द मिनिमम व्हॅल्यू अँड टाऊ यू सी मॅक्स शुड बी मॅक्सिमम. आपला जो टाऊ यू सी येणार आहे इंटरपोलेशन करून फॉर दिस गिवन पर्सेंटेज शुड कम बिटवीन दीज टू व्हॅल्यूज. ठीक आहे, तर आपल्याला इथं पण सेफ मिळेल इफ दिस वन कंडिशन इज सॅटिस्फाईड हिअर, दिस वन के व्ही यू डी इज लेस दॅन व्ही यू सी मॅक्स, देन वी हॅव टू राईट सेक्शन इज सेफ किंवा देअरफॉर ओके, जे काय आपण लिहितो आहे. नाव आफ्टर दिस टाऊ व्ही इंटरवेन्शन we will go for step number 4, that is actual tau UC आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ही व्हॅल्यू. ठीक आहे, and it resembles or it is corresponding to the percentage of steel provided. सो त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इंटरपोलेशन. इथं मी हे व्हॅल्यूज पुस्तकातून काढलेले आहेत, ते तुम्हाला गिवन असायला पाहिजेत. इकडे बघ, इथं दिलेलं आहे पर्सेंटेज ऑफ स्टील आपल्याला किती आहे क्वेश्चनमध्ये गिवन, 1.67. आणि इथे काय पर्सेंटेजेस आहेत आपल्याकडे, 1.25, 1.5, 1.75 वगैरे. देर इज नो 1.67 मेन्शन्ड. तर आपल्याला काय करायला लागेल,
1.61पेक्षा एक कमी व्हॅल्यू आणि एक जास्त व्हॅल्यू गृहीत धरायची. ह्या दोघांचं करस्पॉन्डिंग आपल्या गिवन ग्रेड ऑफ कॉन्क्रीटमध्ये काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू हायलाईट करून काढून टाकायची. दॅट इज 0.74 अँड 0.78. मी इथे लिहून काढलेले आहेत बघ. 1.5ला 0.74, 1.75ला 0.78. ह्या दोघांच्यामध्ये आपला गिवन पर्सेंटेज येतो आहे दॅट इज 1.67. ठीक आहे. सो हियर वी डू नॉट नो व्हॉट इज द व्हॅल्यू एक्स, सो वी विल ड्रॉ दीज ब्रॅकेट्स लाईक दिस. आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स. कॅल्क्युलेटरमध्ये सॉल्व करायचं. ह्या दोघांचा डिफरन्स येत आहे 0.04, ह्या दोघांचा डिफरन्स येत आहे 0.17 अँड दीज बोथ आर डिफरन्शिएटेड बाय 0.25. तर आपल्याला काय करायला लागेल आता इकडे टाऊ यू सी ॲक्च्युअल काढण्यासाठी जी पहिली स्ट्रेस व्हॅल्यू आहे आपली ना ती लिहायची ॲज इट इज. टाऊ यू सी इज इक्वल टू 0.74. मग पाहायचं की 0.74 पासून पर्सेंटेज जसं वाढतो आहे तसं आपली जी व्हॅल्यू आहे स्ट्रेसची ती पण वाढत चाललेली आहे. तर व्हॉट वी विल राईट हिअर नाव, वी विल राईट हिअर ॲज प्लस. आता ह्याच्या पुढे काय करणार आहोत आपण, बॅक टू अवर ओन बेसिक ब्रॅकेट्स. दिस मल्टिप्लाइड बाय दिस डिवायडेड बाय दिस नंबर असं लिहायचं इकडे. 0.74 प्लस 0.04 मल्टिप्लाइड बाय 0.17 डिवायडेड बाय 0.25. द आन्सर विल बी ऑब्टेन्ड. जे काय असेल आपल्याला, ठीक आहे, टाऊ यू सीची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. देअरफॉर स्टेप नंबर 5, लोड टेकन बाय कॉन्क्रीट VUC विल बी इज इक्वल टू टाऊ यू सी, ये ॲक्च्युअल वाली जी व्हॅल्यू आहे टाऊ यू सी मल्टिप्लाइड बाय B इंटू D. दॅट इज नथिंग बट टाऊ यू सीची जी व्हॅल्यू आलेली असेल आपल्याला 0.74 आणि 0.78च्या दरम्यान ती व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय युअर क्रॉस सेक्शन्स ऑफ द बीम. ठीक आहे. VUCची व्हॅल्यू मिळणार आपल्याला समथिंग. दिस लोड इज टेकन बाय युअर कॉलम, सॉरी युअर कॉन्क्रीट. ठीक आहे. आता आपल्याला उरलेल्या लोडसाठी आपल्याला शियर रिइन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायचं आहे. तर राहिलेला लोड किती आहे, वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ अल्टिमेट शियर फोर्स VUD किंवा VU ज्याला आपण म्हणतो आहे इज टेकन पार्शली बाय कॉन्क्रीट अँड पार्शली टेकन बाय स्टील. तर कॉन्क्रीटची व्हॅल्यू आता आपण जस्ट काढलेली आहे. VUD आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन आहे. तर VUS वी कॅन फाइंड आउट. VUD मायनस VUC इज इक्वल टू VUS. ठीक आहे. इथं सॉल्व केल्यानंतर जे काही आन्सर आपल्याला येईल, फॉर दॅट वी आर गोइंग टू डिझाईन द शियर रिइन्फोर्समेंट. ठीक आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला काहीही दिलेलं नाही आहे फॉर शियर रिइन्फोर्समेंट की काय व्हॅल्यू घ्यायची, कशाची व्हॅल्यू घ्यायची. सो वी कॅन अज्युम हिअर समथिंग फॉर स्टेप नंबर 7. VUS काढण्यासाठी अज्युम लोड इज टेकन बाय ओनली स्टिरप्स. ठीक आहे. वी आर नॉट गोइंग फॉर बेंटअप बार. तर स्टिरप्स घेण्यासाठी काय करायचं आपण नॉमिनल शियर इन्फोर्समेंटचा फॉर्म्युलासुद्धा अप्लाय करणार नाही. डायरेक्टली आपण VUSसाठी जे फॉर्म्युला लागतं आहे ते आपण अप्लाय करूया अँड दॅट वन स्टेप विल डिफाईन दी एंटायर आन्सर. सो नो इश्यूज फॉर चेकिंग फॉर मिनिमम शियर इन्फोर्समेंट. ओके असेल तर त्यालाच प्रोव्हाइड करा, नसेल ओके तर मग दुसरं प्रोव्हाइड करा. तसं काही करायची गरज नाही एक्झाममध्ये. VUSसाठी फॉर्म्युला काय आहे, फर्स्ट वी विल टेक सम सुटेबल डायमीटर ऑफ स्टिरप्स, 8 mm डायमीटर, 2-legged स्टिरप्स आपण हे प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. 2-legged म्हटलं म्हणजे आपल्याला त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया डबल करायला लागेल. तो ASV एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दी स्टिरप्स इज इक्वल टू 2-legged असल्यामुळे ट्वाइस क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द बार π/4 × 8². जे काही आन्सर येईल आपल्याला ते लिहायचं इकडे. ठीक आहे. ASVची आपल्याला व्हॅल्यू सापडली. हे सगळं आपण VUS काढण्यासाठी करतो आहे. ठीक आहे. ASVची व्हॅल्यू आपल्याला सापडलेली आहे. तर आपण त्याचा स्पेसिंग काढणार आता. ठीक आहे. तर 7 नंबर पॉईंट झाला. आता इथं मी लिहितो, सॉरी, पॉईंट नंबर 8. पॉईंट नंबर 8 मध्ये काय येणार आहे,
पॉईंट नंबर 8 प्रमाणे आपण काय लिहिणार आता इकडे फायनली, देअरफॉर स्पेसिंग फॉर स्टिरप्स, ज्याला आपण एस ने डिनोट करतो, एस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे त्याचा, 0.87 FY इंटू ASV अपॉन इंटू डी वरती आहे अपॉन VUSV. ठीक आहे, VUSV म्हणजे लोड टेकन बाय स्टिरप्स किंवा शियर फोर्स टेकन अप बाय स्टिरप्स. तर आपण त्यासाठी काय करणार आहोत, इकडे हा जो आपल्याला VUS आहे त्याला आपण नेम देऊन ठेवूया VUSV. तर समजेल आपल्याला की वी आर गोईंग फॉर दी वर्टिकल स्टिरप्स ओनली, वी आर नॉट गोईंग फॉर बेंटअप बार, नाहीतर त्याला VUSB लिहायला लागलं असतं. तर VUSVसाठी आपण कॅल्क्युलेशन्स करतो इकडे. ठीक आहे, सो 0.87 FY ASV इंटू डी, ज्या ठिकाणी आपल्याला SY आता ASV मिळालेला आहे, FY काय घेणार आपण, अज्युमिंग Fe415 स्टील. जर जास्त ग्रेडचं स्टील घेतलं तर स्पेसिंग आपल्याला काय मिळणार, स्पेसिंग विल बी लेस. आणि जर आपण कमी पॉवरचा जर बार घेतला लाईक माइल्ड स्टील वगैरे, तर स्पेसिंग विल बी लेस वेन वी आर प्रोव्हाइडिंग लेस पॉवर ऑफ स्टील, आणि स्पेसिंग विल बी मोर म्हणजे जास्त स्पेसिंगला आपण प्रोव्हाइड करू शकतो रिइन्फोर्समेंट वेन द पॉवर ऑफ युअर स्टील इज हायर. ठीक आहे, अज्युमिंग Fe415 स्टील, तर FYची व्हॅल्यू 415 झाली. VUSV आपल्याला माहिती आहे किती काढायचं आहे ते फ्रॉम दिस प्रिव्हियस स्टेप. ठीक आहे, थांब एक मिनिट दाखवतो. ह्या स्टेपमधून आपल्याला VUSची व्हॅल्यू मिळालेली आहे. इकडे बघ, VUSची व्हॅल्यू इकडे मिळालेली आहे, तर त्याला मी VUSV करून टाकतो. ठीक आहे, ह्याचा जो आन्सर आहे तोच आपल्याला VUSV म्हणून गृहीत धरायचा आहे. फक्त किलो न्यूटन असल्यामुळे त्याला इंटू 10⁻³ आठवणीने करायचं आहे. ठीक आहे, सो दिस फॉर्म्युला विल गिव्ह यू स्पेसिंग. स्पेसिंग शुड बी मिनिमम ऑफ द फॉलोइंग, द फॉर्म्युला value obtained by formula, or 0.75 times effective depth, or 300 mm, whichever is lesser. ह्याच्यापैकी जे आन्सर आपल्याला लिस्ट मिळेल ती व्हॅल्यू वी विल कन्सिडर ॲज द स्पेसिंग. क्वेश्चन संपला इकडे. ठीक आहे, दिस मच इज रिक्वायर्ड फॉर युअर शियर रिइन्फोर्समेंट न्यूमेरिकल.